माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्याद्वारे होते. आज साताऱ्यात काँग्रेस कमिटी भवनामध्ये एक मीटिंग पार पडली. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब, काय सांगाल याबद्दल? आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आजच्या दिवशी जय हिंद यात्रा काढण्याचा आम्हाला आदेश दिला होता. ही यात्रा आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात काढली. त्याचबरोबर आज स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी होती, त्याचाही कार्यक्रम आज काँग्रेस कमिटीत झाला. त्यानंतर आम्ही तिथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माध्यमांशी मी संवाद साधला. याकरता मी आज काँग्रेस कमिटीमध्ये आलो होतो. बाबा, पंतप्रधानांनी विरोधी पक्षाला एकदा विश्वासात घ्यावा असं देखील तुम्ही आता बोलला होता. नेमकं काय? नाही, माझं म्हणणं असं आहे की आतापर्यंत देशाची जी परंपरा आहे, ज्या ज्या वेळेला युद्ध झालं आहे त्यावेळेला संसदेचं अधिवेशन बोलावलं गेलं, त्या संसदेचं अधिवेशन चालू होतं आणि तात्कालीन पंतप्रधानांनी संसदेमध्ये वस्तुस्थिती मांडली आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि विरोधी पक्षाने देखील सरकारचे हात बळकट करण्याकरता एकमतानं देशाच्या मजबूतीकरता, देशाच्या विजयाकरता ठराव मांडलेला आहे. 47 साली झालं, 62ला झालं, 65ला झालं, 71ला बांगलादेश युद्धामध्ये झालं आणि 99च्या वाजपेयींनी लढलेल्या कारगिल युद्धामध्ये झालं. युद्ध परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र ताकदीने लढलं पाहिजे, त्यामध्ये राजकारण करता उपयोग नाही. पण आज संसदेचं अधिवेशन काही दिसत नाहीये. विरोधी पक्षाच्या बैठकीला पंतप्रधान येत नाही आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा चाललेली आहे निगेटिव्ह, त्याबद्दल कुणी निराकरण त्याचं करत नाही. आमची परराष्ट्र मंत्र्यांच्यावर प्रश्न आहेत की आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये पाकिस्तानला 7 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं गेलं, भारत का थांबू शकला नाही? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक मंडळामध्ये भारतासह पाकिस्तानसह 25 देश आहेत. जेव्हा पाकिस्तानच्या कर्जावर मतदान झालं तर पाकिस्तानच्या बाजूने 24 मतं पडली आणि एका भारताने मत द्यायचं नाही म्हणून मतदान केलं, अब्स्टेन केलं. म्हणजे हे काय चाललंय? आपल्या बाजूला एकही देश आज उभा राहू शकत नाही. हे परराष्ट्र धोरणाचं अपयश नाही का? मोदी 88 देशाला दौऱ्यावर गेले, 101 लोकांना इथे बोलावलं, तर तुझ्या अडचणीच्या वेळेला कोणी तुमच्या विरुद्ध बरोबर उभं राहत नाही. काय करायचं? तेव्हा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी ट्रोल केलं, त्याच्या कुटुंबियाच्या वर, त्याच्या मुलीच्या वर. तेव्हा परराष्ट्र मंत्री त्या मदतीला धावून आले का? प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्रोल आर्मीला सांगितलं का की असं नाही करायचं, हा परराष्ट्र सचिव आहे, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ नका, त्यांचं मानसिक धैर्य निवडू देऊ नका? नाही केलं. मध्य प्रदेशचे जे मंत्री आहेत त्यांनी जे अतिशय निंदा करण्यासारखं वक्तव्य केलं, कारवाई केली काय? मोदींना फक्त राजकारण करायचंय, त्यांना देश काय पाहिजे. मगाशी तुम्ही बाबा सांगितलं की मीडिया खोटी माहिती देते, देशाला वेगळी माहिती दिली जाते, यात काय नेमकं? नाही, मीडिया नाही, मी फक्त मोदी मीडिया म्हटलं. तुम्ही लक्षात घ्या, मी मीडियावर बोललेलो नाही. मीडियाने खूप चांगली कामगिरी केली. मोदी मीडियाच्या ज्या 3-4 चॅनल्स आहेत त्यांनी ज्या खोट्या बातम्या केल्या, तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या. काही वस्तू नसताना भडक बातम्या दिल्या, त्यामुळे देशाचं मनोधैर्य खचतं आणि देशाची विश्वासार्हता संपते. त्या चॅनलवर कारवाई केली पाहिजे असं ती मागणी. नेमकं आता जे राजकारण बघता, तुम्ही कसं बघता या सर्व राजकारणाकडे? त्याचबरोबर आपलं युद्ध होतंय, युद्धजनक परिस्थिती निर्माण झालेली, मात्र जे देशाचं पंतप्रधान असतील ते आता कसं काय त्यांनी करावं, काय मागणी तुमची? माझी साधी मागणी आहे की आतापर्यंत देशाची परंपरा आहे त्याप्रमाणे प्रधानमंत्र्यांनी संसदेचं अधिवेशन बोलून सगळी चर्चा केली पाहिजे. आम्ही बाहेर चर्चा केली, प्रश्न विचारले तर मग आरोप तुम्ही कराल की तुम्ही देशामध्ये वितुष्ट निर्माण करताय वगैरे. असं नाही झालं पाहिजे. आतापर्यंत माझी उदाहरणच नाही, वाजपेयींचं उदाहरण घ्या. त्यांनी केलं तर तुम्हाला संसदेचं अधिवेशन बोलायला का भीती वाटते? काय लपवायचं ते? आणि आंतरराष्ट्रीय मीडियाची तोंड तुम्ही काय गप करू शकणार? चर्चा चालू आहे, त्याला प्रभावी उत्तर कोण आहे? सरन्यायाधीश महाराष्ट्रावर होते त्यावेळेस त्यांचा अपमानजनक परिस्थिती निर्माण झाली, अशी तुम्ही सांगितलं. काय मागणी आहे तुमची? आमची असं आहे की ही महाराष्ट्र सरकारची फार मोठी क्षमा न करण्याची चूक आहे. आज भूषण गवळी हे महाराष्ट्राचे सुपुत्र, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. भारताकरता, महाराष्ट्राकरता अभिमानाची गोष्ट आहे. ते मुंबईत पहिल्यांदा आले असताना आज
संविधानिक पदावर त्यांची मोठ्या संविधानिक पदावर आहेत, त्यांचा पंतप्रधान पदाचा दर्जा आहे, संसदेच्या अध्यक्षाचा दर्जा आहे, तरी त्यांना कोणी त्याची अवहेलना केली महाराष्ट्राच्या जोरात, त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. म्हणून मी महाराष्ट्र सरकारचा घोर निषेध करतो. आणि हे करताना भूषण गवई यांची जी सामाजिक परिस्थिती आहे त्याचं काही कुठेतरी काय होतं का, किंवा मागचे महाराष्ट्राचे सुपूर्त चंद्रचूड आले होते तेव्हा त्यांना अशी वागणूक दिली गेली का, असं का करतात, हे पुन्हा घडू नये. त्यामुळे सरकारने क्षमा मागितली पाहिजे आणि पुन्हा सर्वोच्च पदावर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान महाराष्ट्रात करता कामा नये. युद्धबंदीची घोषणा झाली त्यावेळी भारतावर दबाव होता असं तुम्ही आरोप केला. आता बघा, ही युद्धबंदीची घोषणा अमेरिकेतून ट्रम्प साहेबांनी केली आणि त्यांनी म्हटलंय की मी त्यांना धमकी दिली की तुम्ही जर युद्धबंदी ताबडतोब केली तर आम्ही त्याची वापर करणार नाही. म्हणजे खरी परिस्थिती काय सांगितली पाहिजे. युद्धबंदीची घोषणा अमेरिकेतून का झाली, म्हणजे देशाची दिशाभूल होते. आमची मागणी एवढीच आहे की संसदेमध्ये चर्चा करायला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. एकंदरीत हे होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी यावेळी करताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.